मी स्मिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्र स्पेशल कवटाची आंबट, तिखट आणि गोड चटपटीत चटणी। त्यासाठी घ्यायचे असं एक कवट घेताना इकडनं वास घेऊन बघायचंय, त्याचा सुगंध खूप छान येतो आणि असं वजनाला जड असलेलं घ्यायचंय। आता यातलं गर आपण असं याच्यामध्ये काढून घेऊयात भांड्यामध्ये। आणि अशा आपण यातल्या रेषा सगळ्या काढून घेऊयात। अशा स्पोकच्या सहाय्याने तुम्हाला या रेषा काढता येतील। अशा प्रकारे आपण यातल्या सगळ्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि हे एकजीव केलेलं आहे। आता आपण यामध्ये आपलं उरलेलं सगळं साहित्य घालूयात। कवट खूपच आंबट असतं, त्यामुळं जितकं कवट आहे तितका गुळ घातला तरी चालतो आणि त्याच्या अर्धा घातला तरीही चालतो। मी इथं 3 ते 4 चमचे गुळ घेतलेला आहे। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, जीरा पावडर, आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। हे एकजीव करताना मीठ घातल्यामुळे ह्याला छानपैकी पाणी सुटतं। आपली चटणी बनवून तयार आहे। बघा, तुम्ही बघू शकता याला किती छान चमक आली आहे गुळामुळे। अशी चमक आली की समजून जायचं की गुळ आणि कवट हे एकजीव झालेलं आहे। आता आपण ही चटणी सर्व करूयात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा। तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।